नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज घरी आले आणि बघितलं तर पप्पांनी दादरवरून ही गुलाबांचे गुच्छ आणलेले. किती सुंदर दिसतायत ना ही गुलाबं. मला ना फुलं फार आवडतात. गुलाबाचं फूल असं काही माझं विशेष आवडतं वगैरे असं नाही आहे. मला चाफ्याची फुलं खूप आवडतात. पण ही गुलाबाची इतकी सुंदर फुलं बघून कोण त्यांच्या प्रेमात नाही पडणार? आता गुलाबाच्या प्रेमात की गुलाब देणाऱ्याच्या प्रेमात हे तुम्हीच ठरवा. मला तर बाबा खूप भूक लागली होती. मग पटकन चेंज केला आणि किचनमध्ये गेले. खूप दिवसांपासून मी हे चुरमुरे, चणे, शेंगदाणे वगैरे आणून ठेवलेले. मला ना ते हळदवाले चुरमुरे करायचे होते. मी पॅकेट फूड पूर्णपणे बंद केलंय. म्हणजे जे काही चिप्स, कुरकुरे, चकली, चिवडा हे सगळं बंद केलेलं आहे. आणि बंद केलंय म्हणजे काय खायची क्रेव्हिंग होत नाही असं नाहीये. मला पण चुरुम-चुरुम, कुरुम-कुरुम खायची क्रेव्हिंग खूप होते. त्यामुळे म्हटलं की मस्तपैकी असे हळदवाले चुरमुरे करून ठेवूयात सो दॅट माझी क्रेव्हिंग पण भागेल. आणि मित्रांनो, हे तुपाचं भांडं बघा ना, किती क्यूट आहे ना, एकदम छोटूसं. जाऊ दे, आपण मस्तपैकी आपल्या रेसिपीवर फोकस करूयात. सो मी कढईमध्ये तूप टाकलं, त्यानंतर त्यामध्ये चुरमुरे टाकले आणि चुरमुरे असे कुस्करून बघितले आणि असे जरा क्रंची झाले की त्याच्यामध्ये मग चणे, शेंगदाणे वगैरे टाकून असं छान मिक्स 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 करून घ्यायचं. थोडंसं मीठही टाकायचं आणि मग काय आपल्याला कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, लिंबू वगैरे जे काय 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 टाकायचं असेल ते सगळं त्यामध्ये टाकायचं आणि मग सगळं मिक्स 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 करून घ्यायचं. बरं, मी यामध्ये शेव घातलेली नाही आहे कारण मला डॉक्टरने बाहेरचं जे काही चिवडे-बिवडे आहेत ते बंद करायला सांगितले. त्यामुळे मी फक्त चुरमुरे आणि चणे शेंगदाणेच मिक्स केले. हे असं सिंपल पण खूप टेस्टी लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. श्री स्वामी समर्थ.